नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे. फिक्सर, ओएसटी आणि खासगी सचिवांना मंत्रालयाच्या बाहेर ठेवणार असा शब्द दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता 7 मंत्र्यांचे ओएसटी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीचे आदेश काढलेत. यापैकी 5 मंत्र्यांचे ओएसटी आणि 2 मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर मंत्री गणेश नाईक, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंत्री जयकुमार रावल आणि इंद्रनील नाईक यांच्या खासगी सचिवांची नियुक्तीचे सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी करण्यात आले. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊया सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा. शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. दरम्यान सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित कामाबाबत ही भेट झाल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी माहितीही त्यांनी दिली. दापोली नगर पंचायतीमधील विद्यमान नगरसेवकांनी शिवसेना नेते रामदास कदम यांची भेट घेतली. या भेटीनंतर ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. नगराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आलाय. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी मालेगावच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन बनावट जन्मदाखले प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान जाणून बुजून मुस्लिम समाजाला टार्गेट करून भाजप सुडाचं राजकारण करते असा आरोप ओवैसींनी केला. मला राज्यसभेची कमिटमेंट होती, खासदारकी लढवायची होती असा खुलासा किरण सामंत यांनी केला. तुम्ही पक्ष प्रवेश करा, उद्या रत्नागिरीतून आमदार आणि तुम्ही राजापूरमधील आमदार आणि मी खासदार होतो असं राजन साळवींनी सांगितल्याचा गौप्यस्फोट सामंतांनी केला.